आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं, बाकी काही बोलायच्या आधी, बाकी काही सांगायच्या आधी सगळ्या खवय्यांना, सर्व रसिकांना दिवाळीच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे, भरपूर कामाचे जाओ. आता झाले कसं माहिती का, पाडवा आणि भाऊबीज हे एकत्र आल्यामुळे सगळे भाऊ आणि सगळे नवरे यांचे चेहरे जरा वेगवेगळे झालेले आहेत. जरा काळवंडलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसतेय. त्यांच्या खिशावर वीज कोसळणार आहे हे मला दिसतंय. पण असू दे, वर्षातून एखादी कधीतरी तुम्ही खरेदी करता, बरोबर की नाही? कसं आहे की आपण दरवेळी वेगवेगळ्या भूमिकांमधून काम करत असतो, बरोबर की नाही? कधी बाबा, कधी दादा, कधी काका, कधी ऑफिसमधली आपली पोस्ट, किंवा मग कधी आजी, कधी आत्या, कधी आई, कधी मावशी. म्हणजे पदोपदी आपण वेगवेगळ्या भूमिका पार पडत असतो. आता मी सुद्धा एका वेगळ्याच भूमिकेत आहे. कुठल्या माहिती आहे का? खवय्येच्या भूमिकेत. आणि मी जेव्हा रंगमंचावर जातो, नाटकात काम करायला जातो, त्यावेळी एकदा नाटक सुरू झालं की मी त्या भूमिकेत जाऊन बसतो. थोडक्यात काय, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक वेगळा बहुरूपी असतो. बहुरूपी ती एक वेगळी गंमत आहे. मी सांगेन हळूहळू तुम्हाला. पण आज या दिवाळीचा हा जो आनंद आहे तो साजरा करण्यासाठी मी एका पाहुण्याला इथे बोलवलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दिवाळी म्हटलं, बरोबर की नाही? दिवाळी म्हटलं की संगीत आलं. संगीत म्हटलं की झी मराठी आलं. झी मराठी म्हटलं की सारेगमप आलं. आणि सारेगमप म्हटलं की काय नाही, ठीक आहे, मी तुम्हाला क्ल्यू देतो. हा एक डॉक्टर आहे. हा, तसा प्रॅक्टिस करणारा डॉक्टर नाही बरं का. हा डॉक्टर गायक आहे, संगीतकार आहे आणि सारेगमप मध्ये परीक्षक सुद्धा आहे. नाही, बरोबर ओळखल्यात. हा काय आहे, तो डॉक्टर जरी असला, संगीतकार जरी असला, परीक्षक जरी असला, तरी आत्ता तो डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणूनच येणार आहे. काय बाकीच्या ठिकाणी तो बहुरूपी असतो, आज इथे तो स्वतः आहे. आपण त्याचं खूप उत्साहाने स्वागत करूया. डॉक्टर सलील कुलकर्णी, नमस्कार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे आणि नवीन नवीन रचना आम्हाला रसिक श्रोत्यांना ऐकवण्याचे जावं. थँक्यू. सेम टू यू. बघा सलील, तू इथे आल्यामुळे खरंच खूप आनंद झाला. मुळात दिवाळी म्हणजे आनंद, त्यात आज सलील आज खवय्येच्या या कार्यक्रमात आल्यामुळे मलाच काय, तुम्हालाही खूप आनंद झाला असणार, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, सलीलला कसा काय बोलवला? तुम्ही एक जर मार्क केलं असेल तर सलील ज्या ज्या उपमा देतो की नाही सारेगमपमध्ये, तो त्या सगळ्या उपमा खाण्याशी निगडीत असतात, बरोबर? मला काय वाटतं माहिती आहे, ख ग शिकतो ना आपण, हा, तर ख ग च्या आधी येतो, बरोबर. त्यामुळे खाणं गाण्याच्या यादी येतं खरं. ऍब्सोल्युटली. त्यामुळे कदाचित. बरं, मला एक सांग सलील, तुझ्या घरी कोण कोण आहे? म्हणजे घरच्या सगळ्यांशी तुझी ओळख असेलच, पण तरी मला एक डिटेलमध्ये जरा कळलं असतं तर बरं झालं असतं. नाही, आमच्या घरी आई, मी, माझी बायको अंजली आणि घरातले सगळ्यात दोन महत्वाचे मेंबर म्हणजे माझी मुलं. मुलगा शुभंकर आणि मुलगी अनन्या. ते 4 आणि 2 असं त्यांचं वय आहे. बर, 4 आणि 2. हाय हाय, अगदी म्हणजे उमलतं वय आहे. आणि सगळ्यात मजा सध्या मी खूप उपभोगतोय की अगोबाई ढगोबाई मध्ये शुभंकर गायलाय 2 ओळी. तर मला शाळेतल्या काही मित्रांचे फोन आला की अरे त्याचा आवाज ऐकल्यानंतर तुझा आवाज ऐकवत नाही. आणि पण तुझी बायको तीही गाते उत्तम. हो, अंजली मराठी आधीची, म्हणजे अनुराधा मराठींची मुलगी. तिला 97 मध्ये नॅशनल अवॉर्ड पण मिळाला होता बेस्ट प्लेबॅक सिंगिंग. झी गौरव एक 3 वर्षापूर्वी मिळाला होता. तर ती रेकॉर्डिंग कडे तिचा जास्त कल आहे, लाईव्ह शोज पेक्षा. काय काय नाटकाचे दौरे किंवा कुठलेही दौरे म्हटल्यावर ते फार विचित्र असतं. मारली कांबळीची भाल की पुढच्या गावाला चाल, असं आहे. नक्की. पण एक याच्यात खूप चांगली गोष्ट आहे, आणि आपले मराठी जे रसिक प्रेक्षक आहेत, आपल्यावर प्रेम करणार, प्रत्येक गावागावाला लोक इतकं प्रेमाने खायला घालतात. हो हो. म्हणजे ऑस्ट्रेलिया, अमेरिका सगळीकडे माता तुम्ही येणार म्हणून पुरणपोळी केली, तुम्ही येणार म्हणून मोदक केले, असं इतकं छान खायला घालतात की तो पण एक आनंद असतो. जसे रसिक भेटतात तसं रसिकांच्या घरचं जेवण सुद्धा छान छान वेगवेगळे, आणि वेगवेगळं म्हणजे प्रत्येक गृहिणीचं एक हाताची चव वेगळी असते. 100%. कोणाकडे आंब्याची डाळ वेगळी असते, कोणाकडे आमटी वेगळी असते,
असो. हा. बरं नाही तर लगेच असं चेहऱ्या डोळ्यासमोर असं दिसायला लागतं आंब्याची डाळ आंब्या. ओके, मला अजून एक प्रश्न विचारायचा असा की तूही गायक आहे, अंजलीही गायक आहे, तर घरात कधी मैफिल बसते का, म्हणजे गाण्याची किंवा खाण्याची? गाण्याची तर नक्कीच बसते. प्रत्येक रिहर्सलला एक असं, मी जरी रिहर्सल करत असेल नवीन गाणं कॉम्पोज केल्यानंतर गुणगुणत असेल तर अंजलीचं एक लक्ष असतं की हा हे चांगलं वाटतंय किंवा हे नाही एवढं चांगलं वाटत आहे, असंही ती स्पष्टपणे सांगते. आणि असं खरं तर घरचे लोक हवेत हा डेफिनेटली सांगणार आहे की हे एवढं नाही चांगलं गाणं वाटत आहे. आणि खरं आत्ता मैफिल छान असते म्हणजे मी, अंजली आणि दोन्ही मुलं असं बसून जेव्हा ते गाणी गातात आणि आम्ही त्यांना वावा देतो तेव्हा ती सगळ्यात मजा येते की त्यांच्याकडनं अगदी हनुमान चालीसा पण गोड गोड तोंडातून ऐकायला, गोड आवाजात ऐकायला मजाच येते. 4 आणि 2 वय वर्ष 4 आणि 2 ना, क्या बात आहे. म्हणजे हळूहळू ते येत आहेत आपल्याकडे. नक्कीच. ओके, आता हळूहळू आपण किचनकडे जाऊया, कारण लोकांची उत्कंठा वाढलेली आहे. म्हणजे तू संगीतकार, गायक, परीक्षक म्हणून लोकांना माहिती आहेस, पण तिथे जाऊन तू काय करणार आहेस त्यांना अजूनही खात्री नाहीये. मला खात्री आहे बरं का, पण त्यांना मला, मी खात्री आता खरं सांगू, मला थोडं आमच्या सारेगमच्या स्पर्धकांसारखं झालंय की आता तिकडे सगळे जजेस घरी बसलेत मला मार्क द्यायला आणि आपण जाऊन आता परफॉर्मन्स द्यायचा आहे. येस, तर आता फार वेळ घालवायला नको मला. ताबडतोब आपण जाऊया किचनकडे. चल, तू आमच्या खवय्यांना आज पहिला पदार्थ काय दाखवणार आहेस? आज दिवाळी निमित्त एक स्वीट डिश वेगळी आहे. हा, त्याचं नाव आहे मँगो व्हॅनिला बर्फी. बर, मँगो व्हॅनिला बर्फी. बरं, मला साहित्य सांगतोस का त्याचं काय आहे? खवा, मँगो पल्प, इलायची पूड, साखर, व्हॅनिला इसेन्स आणि हे सजावटीसाठी आणि आपल्याला मधल्या वेळात खायला तोंडात टाकण्यासाठी ते काजू बिजू असेल. ओके, साहित्य तर लक्षात घेतलेलं आहे. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. हा शब्द आलेले आहेत, आता आपण चाल बांधायला लागूया. क्या बात. काय करायचं सांग. आता याच्यातला अर्धा खवा आपण या कढईमध्ये घेऊया. ओके, आता पुढे काय करायचं सांगता का जरा? नाही, हे आता सगळे शब्द आपले मोकळे झालेले आहेत. हा, त्याच्यामध्ये मँगो पल्प, अक्षर मोकळ केलेले आहेत. यस, सगळा घालायचंय? हो सगळा घालायचा. ओके, तर हा खव्यामध्ये कम्प्लीट मिसळला पाहिजे. अच्छा. आणि ती जी कढई तिथे मगाशी तापत ठेवलीस त्याचं काय करायचं? म्हणजे सहज ठेवली ह्याला एकाला 2 असावेत म्हणून का काय? त्याच्यात दुसरा हा उरलेला 50% खवा त्याच्यात आहे. बर बरं, तू त्याच्यावर दिसतंय, जातोस पहा. का मी हे करतो? हा, हा, तू त्याच्यावर जा. बरं सलील, हे कुठे शिकलास रे तू ही रेसिपी? खरं तर मला एक अशी सवय आहे, मी सारखं करतोच नाही, पण मी कोणाकडे काही चांगलं खाल्लं ना की कसं करता हो असं आपलं विचारतो. तसं मी माझ्या आत्याला हे विचारलं आणि आत्याने मला सांगितलं आणि ते मी लक्षात ठेवलं. तसं मी लहानपणी डॉक्टर होतो त्याच्यामुळे माझी मेमरी चांगली आहे, त्यामुळे काही काही गोष्टी लक्षात राहतात. तशी ही ह्याच्यामध्ये आता हे सगळं मोकळं झाल्यावर आधी साखर, व्हॅनिला इसेन्स, पण तो थोडा घालायचा, नाही तर तो मँगो व्हॅनिला नव्हतं, नुसतं व्हॅनिला होईल. आणि आता ती इलायची पूड. हे जास्त वर धरलं तर हवेच्या झोताने तिकडे निघून आणि जातं, नाकातही जाईल. नाकातही जाईल. आपल्याला ह्याच्यातच पडायला पाहिजे. परत हे आपलं ढवळता ढवळता जरा गप्पा मारणार आहे. मार ना तू, हे गप्पा जरा मार. हे काजू सुद्धा का, मी पण खातो. मला सांग, हे आता तू तुमचं हसलास ना मध्ये, तर हे असं तू पहिलं नाटक केलं असतं. मी तुझं अगदी इथे मी टीव्हीवर म्हणून सांगते, मी तुझा इतका डायहार्ड फॅन आहे की मी 4 दिवस प्रेमाचं, एका लग्नाची गोष्ट, गेला माधव कोणीकडे, तर आमच्याकडे CD आहे आणि मी दर थोड्या दिवसांनी बघतो, कारण हाय काय नाही काय बघायला इतकी मजा येते. तर एक पहिलं नाटक माझं पहिलं नाटक टुरटूर, लॉंग बॅक 83. त्या नाटकात विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे ड्रायव्हर कंडक्टर आणि मास्तर होते सुधीर जोशी आणि प्रदीप पटवर्धन, त्यानंतर चेतन दळवी, विजय केंकरे, जयवंत वाडकर, विजय पाटकर, चेतन दळवी. ती सोबर्स, लॉईड, रिचर्ड्स वाली टीम होती वेस्ट इंडिजची, तशी तुमची टीम होती. सॉलिड टीम होती. म्हणजे ती टीम अजूनही कंटिन्यू आहे. ही सगळी कलाकार त्यावेळेचे आजही कंटिन्यू आहेत. हा, एखादं नवीन कॉम्पोजिशन जमल्यावर कसा आपल्याला वास येतो ना की आता झालं, गाणं झालं, तसं आता वाटतंय. क्या बात आहे. माझं पण बघ जरा, माझं काही वाचतंय का बघ. खवा आणि मँगो पल्प मस्त मिक्स झालाय. क्या बात आहे. तर हे काचेचं भांडं घेतलंय. हा जो माझ्याकडचा लेअर आहे, खवा आणि साखर, व्हॅनिला इसेन्सवाला,
तो आधी खाली त्याच्यात आपण पसरायचा. तर हे काय तूप लावायचं का खाली तू तूप घालून ठेवतोस? आता ते चिकटून बसलं हां तर आपल्याला नुसता पदार्थ बघायला लागतो, खाता येत नाही. ओके. ओके हे झालं. आता व्हॉट नेक्स्ट? आता हा लेअर त्याच्यावर अच्छा तसंच करायचं का? क्या बात है. कसं दिसतंय. हे मला वाटतं बरोबर झालं ना रे. हे मस्त झालंय. आता हे आता पुढं करायचं का? आता शब्द झाले, सूर झाले. आता म्युझिक अरेंजमेंट थोडी करूया. थोडे फ्लूटचे पीसेस, हां हां. थोडे व्हायोलिनचे पीसेस. किती वेळ लागेल साधारण तुला हे सगळं अरेंज करायला? अरेंज आत्ता करायचं, पण नंतर ते 1.5-2 तास ठेवून द्यायचं. 1.5-2 तास? म्हणजे आपल्याकडे वेळ असेल तर ते छान जमतं तोपर्यंत. ओके. हे डीप फ्रीज मध्ये ठेवायचं? फ्रीज मध्ये थंड झालं की बरं वाटेल का? थंड ठेवायचं नॉर्मल टेम्परेचरला. ओके. नॉर्मल टेम्परेचरला हे ठेवायचं साधारण 1-1.5-2 तास. आणि घट्ट झालं की उभे आडवे पट्टे मारायचे सुरीने आणि सुरू. खाल्लास. साहित्य आणि कृती लिहून घ्या तुम्ही. मँगो व्हॅनिला बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खवा, मँगो पल्प, आंब्याचा रस, वेलची पूड, साखर, व्हॅनिला एसेन्स आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम एका पॅन मध्ये खवा आणि मँगो पल्प घालून मिश्रण आटवून घट्ट करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये खवा, साखर, व्हॅनिला एसेन्स आणि वेलची पूड घालून मिश्रण परतून आटवून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यावर मँगो पल्प आणि खव्याचं मिश्रण घालावं आणि बर्फी 2 ते 3 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यावी. वरून ड्रायफ्रुट्स घालून गार्निशिंग करावं. आम्ही